नमस्कार, सुजान संगोपनमध्ये आपलं स्वागत आहे। यापूर्वी चॅनलवर आपण बाळाच्या विकासातील भरपूर उपयुक्त माहितीचे व्हिडिओज पाहिलेले आहेत। आज आपण लहान मुलांचा सर्दी, कफ, खोकला लवकर कमी करण्यासाठी प्रभावी असे 10 उपाय पाहणार आहोत। हे उपाय बाळाचं कोंदलेलं नाक मोकळं होण्यासाठी, छातीत साठलेला कफ कमी होण्यासाठी, खोकला, सर्दी कमी होण्यासाठी खूप मदत करतात। हे उपाय तुम्ही लक्षणं दिसल्याबरोबर जर चालू केले तर पुढे होणारे कोणतेही त्रास होणार नाहीत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत न स्किप करता पहा, म्हणजे कोणतीही महत्त्वपूर्ण माहिती आपल्याकडून राहणार नाही। असेच उपयुक्त माहितीचे व्हिडिओ सुजान संगोपन या चॅनलवर पाहत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा। आपल्या चॅनलवरील उपयुक्त माहितीचे व्हिडिओ नवनवीन पालकांसोबत शेअर करा। व्हिडिओ आवडला तर लाईक आणि कमेंट करायलाही विसरू नका। चला तर मग आपण आजच्या माहितीला सुरुवात करूया। बाळाला सर्दी, कफ, खोकला याची लक्षणे दिसत आहेत हे आपल्याला समजून आल्यानंतर त्वरित उपचार वाढणार नाही आणि यातून होणारे त्रास वाढणार नाहीत आणि लवकर आराम मिळायला मदत होईल। लहान मुलांचा सर्दी, कफ, खोकला कमी होण्यासाठी आपण बाळाला काही औषधं तयार करून देऊ शकतो। 2 चमचे तूप, पाव चमचा ओवा आणि 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या घ्या। तूप कोमट करून त्यामध्ये ओवा, लसूण टाका आणि लसूण लालसर झाल्यानंतर गॅस बंद करून कोमट होऊ द्या। हे मिश्रण कोमट झाल्यानंतर त्यामध्ये थोडासा कापूर टाका। मिश्रण बंद डब्यामध्ये भरून आपण 1 महिनाभर साठवून ठेवा। या मिश्रणाचा एक वेपरप प्रमाणे परिणाम होतो आणि याच्या मसाजने लवकर आराम मिळायला मदत होते। बाळाच्या सर्दीमुळे जर नाक कोंदलं असेल, नाकातून सतत पाणी गळत असेल आणि डोकं दुखत असेल तर अशा वेळी सुंठेचा आणि वेखंडाचा लेपाचा फायदा होतो। बाळाच्या छातीवरती आणि नाकावरती सुंठेचा लेप द्या, त्यासोबतच कपाळावरती वेखंडाचा लेप द्या। हा लेप देत असताना पावडर खूप बारीक पूड असावी आणि बाळाच्या नाकात किंवा डोळ्यात जाणार नाही याची काळजी घेणं गरजेचं असतं। हा लेप लावल्यानंतर 15 ते 20 मिनिट ठेवून त्यानंतर कोमट पाण्याने भिजवलेल्या कपड्याने त्यामुळे सर्दी, कफ कमी होण्यासाठी आणि डोकेदुखी, ताप कमी होण्यासाठी मदत होते। लहान मुलांना सर्दी, कफ, खोकला कमी होण्यासाठी भाज्यांचं कढण, मुगाचं कढण, फळभाजीचं सूप यामध्ये थोडीशी मिरी आणि दालचिनी पूड टाकून हे पाणी कोमट स्वरूपात द्यावं। त्यामुळे हे सर्दी, साठलेला कफ, खोकला कमी होण्यासाठी मदत होते। लहान मुलांना सर्दी, चिकन, मटण किंवा भाज्यांचं सूप दिल्याचाही फायदा दिसून येतो। सूपमध्ये काही मसाले आणि कोमट स्वरूपातील पाणी जातं, त्यामुळे त्रास कमी होतो। लहान मुलांना सर्दी, खोकला कमी करण्यासाठी आपण तिळाचं तेलही वापरू शकतो। तिळाचे तेल कोमट करून त्यामध्ये चिमूटभर मीठ घाला। या तेलाने बाळाचं डोकं, छाती, तळहात, तळपाय, पाठीला व्यवस्थित मसाज द्या आणि त्यानंतर बाळाचं छाती, डोकं व्यवस्थित कोमट कपड्याने शेका। त्यामुळे छातीत साठलेला कफ सुटायला आणि लवकर आराम मिळायला मदत होते। कफ जर कमी झाला तर सर्दी, खोकला कमी होतो। बाळाचा मसाज झाल्यानंतर हे तेल कोरड्या कपड्याने पुसून घेऊन बाळाला झोपी घालू शकता। त्यामुळे सकाळीपर्यंत बाळाचा सर्दी, कफ, खोकला बऱ्यापैकी कमी झालेला आपल्याला लक्षात येईल। बाळाला अशा पद्धतीने कोमट तिळाच्या तेलाचा किंवा घरी बनवलेल्या वेपरपचा मसाज देऊन ओव्याचा शेक आणि ओव्याची धुरी दिली तर फायदा दिसून येतो। ओव्याचा शेक देण्यासाठी ओवा तव्यामध्ये गरम करून ही पुरचुंडी बाळाच्या डोकं, छाती व्यवस्थित शेका आणि त्यानंतर बाळाला पांघरून घालून झोपू द्या। बाळाला शेक आणि धुरी देताना बाळाला इजा होणार नाही याची काळजी घेणं गरजेचं असतं। त्यामुळे कफ लवकर कमी होण्यासाठी मदत होते। ओव्याच्या शेकाप्रमाणेच ओव्याची धुरी ही बाळाला देता येते। धुरी देत असताना तव्यावरती 2 ते 3 चमचे ओवा गरम करा आणि त्याचा धूर बाळाच्या व्यवस्थित नाकामध्ये जाईल आणि खोलीमध्ये बराच वेळ हा धूर राहील याची काळजी घ्या। याने हे कोंदलेलं नाक मोकळं व्हायला मदत होते। लहान मुलांना सर्दी, कफ, खोकला कमी होण्यासाठी पाण्याच्या वाफेचा खूप जास्त फायदा होतो। वाफेमुळे कोंदलेलं नाक लवकर मोकळं होण्यास मदत होते। आंघोळीला नेलं असता पाण्याची वाफ बाथरूममध्ये राहते। या वाफेमध्ये तुम्ही लहान मुलांना 10 ते 15 मिनिट खेळवू शकता। सुरक्षित पद्धतीने लहान बाळाला वाफही देऊ शकता। बाळाला वाफ देत असताना घरी तयार केलेलं वेपरप किंवा थोडंसं मोहरीचं तेल आणि कापूर घालून त्यांनी मसाज करून मग वाफ द्या। लहान मुलांना सर्दी, कफ, खोकला असताना त्रास कमी होण्यासाठी मुलांना शक्यतो कोमट पाणी पिण्यासाठी द्या। त्यासोबतच आहारामध्ये नियमितपणे कोमट खीर, कोमट सूप आणि द्रव पदार्थ कोमट स्वरूपात जास्तीत जास्त देण्याचा प्रयत्न करा। बाळाला सर्दी, कफ, खोकला असताना कोणतेही आंबट फळ, फळांचे रस किंवा शहाळं पाणी, भाताची पेज देऊ नका। त्यामुळे त्रास अधिक वाढण्याची शक्यता जास्त असते।
8 महिन्यानंतरच्या बाळाला योग्य प्रमाणात काही काढे आणि चाटणं देऊ शकता. मध, मिरे आणि ज्येष्ठ मध यांचंही एकत्रितरित्या चाटण करून बाळाला दिवसातून 2 चमचा 2 वेळा अगदी थोड्या प्रमाणात चाटवू शकता. मध, हळद, तुळशीची पाने आणि दालचिनीची पावडर हे चाटण एकत्र करून बाळाला दिल्यानेही त्रास कमी होण्यास मदत होते. लवंग, मिरपूड आणि तुळशीचं पानं एकत्र करून हे चाटण गूळ किंवा मधातून दिल्यानेही बाळाचा कफ, सर्दी, खोकला कमी होण्यास मदत होते. लहान मुलांना सर्दी, कफ, खोकला असताना मसाले, अद्रक, लसूण आहारामध्ये दिल्याने हे त्रास कमी होण्यास मदत होते. बाळाची सर्दी, कफ, खोकला कमी होण्यासाठी 8 महिन्यानंतरच्या बाळाला दिवसातून 2 वेळा 2-2 चमचे काढेही देऊ शकता. हळदीचा काढा, गुळवेलाचा काढा, अद्रकाचा काढा, चहा लहान मुलांना दिल्याने सर्दी, कफ, खोकला कमी होण्यास मदत होते. हे सगळे काढे कसे बनवायचे याचेही सविस्तर व्हिडिओ आपण चॅनलवरती पाहू शकता. बालगुटीमध्ये उगाळले जाणारे ज्येष्ठ मध, सुंठ, हळद, जायफळ, वेखंड या पदार्थांचे प्रत्येकी 4-5 वेळे उगाळून हे चाटण मधासोबत दिवसातून 2 वेळा दिल्याने सर्दी, कफ, खोकला कमी होण्यास मदत होते. बाळाचा कफ, सर्दी, खोकला कमी होण्यासाठी वेखंड, मध, सुंठ हे पदार्थ खूप मदत करतात. त्यामुळे वेगवेगळ्या स्वरूपामध्ये तुम्ही हे पदार्थ लहान मुलांना देण्याचा प्रयत्न करा. बाळाची सर्दी, कफ, खोकला कमी होण्यासाठी सुंठ, वेखंड, जायफळ याचा लेप खूप फायदेशीर ठरतो. लेप लावण्यासाठी पावडर बारीक पूड असावी किंवा हे पदार्थ उगाळून त्याचा लेप तयार करून लावू शकता. बाळाच्या नाकामध्ये आणि डोळ्यामध्ये या पावडर जाणार नाहीत याची काळजी घ्या. लेप लावल्यानंतर 15 ते 20 मिनिटांनंतर तो सुकतो आणि त्यानंतर कोमट पाण्यामध्ये बुडवलेल्या कपड्याने तो व्यवस्थित पुसून घेऊ शकता. बाळाचा त्रास कमी होण्यासाठी शेक आणि मसाजचा जास्त फायदा दिसून येतो. बाळाला कोणत्याही तेलाचा मसाज देत असताना कोमट तेल करून मगच द्या. मसाजनंतर स्निग्धता वाढल्यानंतर बाळाला शेक द्या. म्हणजे कफ लवकर कमी व्हायला आणि सर्दी, खोकला कमी व्हायला मदत होईल आणि जास्त फरक आपल्याला दिसून येईल. बाळाला सर्दी, कफ, खोकल्याची लक्षणे दिसल्यानंतर त्वरित हे सगळे उपाय चालू करणं गरजेचं आहे, जेणेकरून पुढे होणारे कोणतेही त्रास वाढणार नाहीत आणि कमी होण्यास मदत होईल. जर त्रास जास्त वाटत असेल तर तपासणी करून डॉक्टरांकडून औषधं घेणं गरजेचं आहे आणि औषधांसोबत हे सगळे उपाय करणं गरजेचं आहे, जेणेकरून त्रास लवकर कमी होईल आणि औषध जास्त दिवस देण्याची किंवा यातून कोणताही जास्तीचा त्रास वाढण्याची शक्यता राहणार नाही. आशा आहे हा व्हिडिओ आपल्याला नक्कीच मदत करणारा ठरला असेल. असेच उपयुक्त माहितीचे व्हिडिओ चॅनलवरती पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा, कमेंट करा. परत भेटूया नवीन माहितीसह. धन्यवाद.